आज संत गाडगेबाबा वसतिगृहाला अनाथ मुलांच्या वसतिगृहाला भेट दिली तुम्ही पालघराला आणि आईचं घर तुम्हाला कसं वाटलं की थोडक्यात प्रतिक्रिया? ओके. आज दिनांक 31 मे 2026 रोजी संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह लातूर या संस्थेला भेट देण्याचा योग आला. खरं म्हणजे खऱ्या अर्थाने आईचं घर या दिलेल्या नावाप्रमाणे जवळपास 100 अनाथ असणाऱ्या व मतिमंद असणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना पालकत्व देण्याचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं कार्य या संस्थेने संस्थाचालक यांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या संस्थेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या दिव्यांग मुलांच्या आयुष्यात उजेडाची पहाट या संस्थेने घडवली असं मला वाटतं. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, समाजाच्या कडेला उभ्या असलेल्या विशेष मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम संस्थेचे चालक, संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद करत आहेत. हे बघून निश्चितच म्हणजे अभिमानाने ऊर भरून आला की समाजामध्ये अशाही पद्धतीचे लोक आहेत की या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून या पद्धतीचं कार्य हे करत आहेत. या संस्थेने केलेलं जे काम आहे मला असं वाटतं की हे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आहे, जे या परिसरातील पंचक्रोशीतील अनेक संस्थांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करण्याचं काम ही संस्था भविष्यकाळात करेल. आणि त्यांच्या या कार्यास प्रशासनाच्या वतीने मी मनपूर्वक अशा खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. इथले मुलं क्रीडा क्षेत्रात भरपूर प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतले, त्याच्याविषयी काय वाटतं? त्याच्याबद्दल निश्चित म्हणजे दिव्यांगत्व हे संकट न मानता त्याला एक संधी मानून ही मुलं या प्रकाराकडे बघतायत आणि शहरी किंवा ग्रामीण असा भेदभाव न करता जिद्दीने वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात किंवा वेगवेगळ्या कला प्रकारात नाविन्य मिळवून किंवा प्रावीण्य मिळवून ते यश संपादन करत आहेत. मी या निमित्ताने हे देखील सांगू इच्छितो की जर गुणवत्ता असेल मग तो विद्यार्थी कुठल्या खाजगी संस्थेतला असेल, तो दिव्यांग असेल, दिव्यांग नसेल, तो कोणी असेल, तरी गुणवत्ता धारण करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या गुणवत्तेचं फळ मिळण्याची व्यवस्था या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आहे. त्याचा देखील मला म्हणजे विशेष करून या विद्यार्थ्यांचं व त्यांच्या शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन मी या निमित्ताने करतो.